पोलीस भरतीमध्ये एका दिवशी दोन दोन ठिकाणी विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी आली होती। काहींची अशी होती की आज पुण्याला आहे, उद्या लगेच गोंदियाला आहे। अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सतत पाठपुरावा करत होतो, त्यासाठी बातम्या आल्या होत्या। आता हे शासनाचं परिपत्रक आलेलं आहे। 774 पोरांची पीडीएफ आहे। ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या मैदानी चाचणीला अडचण होती त्यांना शिफ्ट केलेलं आहे, त्यांना अल्टरनेट दुसरा दिवस दिलेला आहे। आणि अजून ज्या विद्यार्थ्यांना 2 दिवस सलग असल्यामुळं यायला जायला अडचण आहे, तर अशा विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। म्हणजे दोन्ही जे प्रॉब्लेम होते आपले दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता व्यवस्थित मैदानी चाचणी द्या, व्यवस्थित डाएट घ्या। तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही तिथंच आवाज उठवा, न्यूजवाल्यांना बोलवा, नाही तर व्हिडिओ काढत बसा, परंतु तुमचा आवाज तुम्हीच उठवला पाहिजे। कोणीही इंजेक्शन, गोळ्या किंवा स्टेरॉइडच्या नादी लागत बसू नका। जे आपलं आहे ते प्रामाणिकपणे करा। मैदानी चाचणी संपल्यावर लगेचच थोड्याच दिवसात तुमची लेखी परीक्षा आहे, त्यामुळे मैदानी चाचणी संपली की आपले मार्क बघून आपल्या अभ्यासाला लागा, जास्तीत जास्त अभ्यास करा। एक एक मार्कावर कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे वेळ अजिबात व्हायला घालू नका। जास्तीत जास्त तयारी करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल।